यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीवर सुनावणी सुरू झालेली आहे। माणिकराव कोकाटे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने जी त्यांची शिक्षा कायम ठेवलेली होती त्या विरोधामध्ये त्यांनी आता हायकोर्टात धाव घेतलेली आहे। अंतरिम आदेश अजून आलेले नाहीत असं कोर्टाने म्हटलेलं आहे। तर कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीसाठी जी याचिका दाखल करण्यात आली होती हायकोर्टामध्ये त्यावर सुनावणी सुरू आहे। शिक्षेच्या स्थगितीवर ही सुनावणी सुरू आहे। एकीकडे माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये आहेत, त्यांची अँजिओग्राफी केली जाणार असल्याची माहिती आहे आणि त्यामध्येच 4 वाजता त्यांचं मेडिकल बुलेटिन जारी केलं जाणार आहे। पण त्याच्या आधी ही जी सुनावणी सुरू झालेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, कारण यावरच आता माणिकराव कोकाटेंचं भवितव्य ठरणार आहे। त्यांचं मंत्रिपद गेलेलं आहे, मात्र आमदारकी जाणार का हे सुद्धा आता या शिक्षेवर ही जी सुनावणी आहे त्याच्या निर्णयावर अवलंबून असेल। याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, काय सांगाल, ही सुनावणी साधारणतः कधी सुरू झाली, आतापर्यंत काय काय झालंय सुनावणीमध्ये? खरं तर ही सुनावणी सुरू झाली ती 3 वाजताच्या सुमारास, ज्यावेळेला ॲडव्होकेट आणि न्यायाधीश हे सगळेच जण कोर्टरूममध्ये पोहोचले। आत्ताच्या घडीला कोर्टरूममध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारीसुद्धा आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणामध्ये 2 हस्तक्षेप याचिका ज्या आहेत त्या दाखल करण्यात आलेल्या आहे। राज्य सरकारकडून मनकुवर देशमुख हे बाजू मांडत आहेत, तर माणिकराव कोकाटे यांच्याकडून अनिकेत निकम ही बाजू मांडताना आपल्याला बघायला मिळत आहेत। न्यायाधीश यांनी कोकाटे सरेंडर झालेले नाहीत, कोकाटे यांची वैद्यकीय परिस्थिती काय आहे याबाबत विचारणा केलेली आहे। पुढचे अपडेट अजून खरं तर यायचे आहे, परंतु अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे की न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे यांनी जी याचिका दाखल केलेली होती मुंबई उच्च न्यायालयामध्ये, त्याच्यावर सुनावणी सुरू झालेली आहे। मनकुवर देशमुख हे राज्य सरकारकडनं, तर अनिकेत जे आहे ते अनिकेत निकम हे माणिकराव कोकाटे यांची बाजू मांडताना आपल्याला कोर्टामध्ये दिसत आहेत। 2 हस्तक्षेप याचिका या प्रकरणामध्ये दाखल झालेल्या आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की माणिकराव कोकाटे यांनी याच्यापूर्वी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आणि न्यायदंडाधिकारी यांच्याकडनं जो निकाल आलेला होता त्याच्या विरोधात जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याचिका केलेली होती। त्या न्यायालयानं सुद्धा त्यांना सुनावण्यात आलेली शिक्षा कायम ठेवलेली आहे। याच कायम ठेवलेल्या शिक्षेच्या विरोधात ही याचिका माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं बुधवारी दाखल करण्यात आलेली होती। त्यांना अपेक्षा होती की बुधवारीच या प्रकरणामध्ये सुनावणी होईल, तातडीनं सुनावणी घ्यावी असंच अपील त्यांनी केलेलं होतं, परंतु त्या दिवशी न्यायालयाने सांगितलं की आजच्या आज तुमची याचिका जी आहे ती ऐकता येणार नाही, त्यामुळे शुक्रवारी तुमची याचिका ऐकली जाईल असं कोर्टाने सांगितलं होतं आणि त्यानुसार आत्ता 3 वाजता या याचिकेच्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणावर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे। न्यायाधीश आले आणि न्यायाधीशांनी सर्वप्रथम माणिकराव कोकाटे हे सरेंडर झालेले नाहीत, तर त्यांची प्रकृती कशी आहे, त्यांच्या प्रकृतीबद्दल काही माहिती देता येईल का अशी विचारणा केलेली होती। खरं तर लीलावतीच्या वतीनं 1 वाजताच्या सुमारासच मेडिकल बुलेटिन निघेल असं 1 ते 2च्या सुमारास मेडिकल बुलेटिन निघेल असं सांगितलं जात होतं, परंतु आत्ताची अपडेट अशी आहे की साधारणतः 4 वाजताच्या सुमारास हे मेडिकल अपडेट येईल। माणिकराव कोकाटे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो आहे आणि त्यामुळे आता त्यांची एंजिओग्राफी केली जाईल असं सुद्धा हॉस्पिटलच्या वतीनं किंवा त्यांच्या निकटवर्ती बरोबर आहे प्रणाली। एकूणच असं म्हणता येईल की ही सुनावणी तोपर्यंत कदाचित संपू शकते आणि तेव्हा मग हे मेडिकल बुलेटिन येऊ शकतं, त्यामुळे त्यामध्ये नेमकं काय आहे त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचंच आहे। पण आत्ताची जी सुनावणी सुरू आहे त्यामध्ये एक माहिती अशी समोर आली आहे की जो शिक्षेचा आदेश होता तो मिळालेला नाही असं कुठेतरी कोर्टानं म्हटल्याचंही कळत आहे। खरं तर आत्ताची जी अपडेट आहे, ज्या अपडेट आपल्या पर्यंत पोहोचत आहेत त्याच्यामध्ये या संदर्भात नेमकं पुढं काय होतं ते बघावं लागेल, परंतु अर्ज करताना 12 महिन्यापूर्वीच्या उत्पन्नाचा 1988चा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। वकिलीतून 1000 रुपये तर इतर ठिकाणून 2500 असे उत्पन्न असल्याचं या ॲफिडेव्हिटमध्ये, म्हणजे साधारण, कारण हे प्रकरणच मुळात 20-25 वर्षापूर्वीचं आहे, त्यावेळेचे हे सगळे दाखले आहेत। त्यावेळेचा उत्पन्नाचा दाखला दिलेला होता। 1994ला अलॉटमेंट लेटर म्हाडाने त्यांना दिलं होतं आणि त्यानंतर विचारणा केलेली होती की काही महिन्यातच तुमचे जे उत्पन्न आहे ते इतके कसं वाढलं, त्यामुळे तुमचं उत्पन्नाचं जे आहे, तुमचं जे घर आहे
ते त्या नियमात बसत नाही आणि त्यामुळे तुमचं घर जे आहे म्हणजे त्याचा अलॉटमेंट लेटर मिळण्याच्या वेळची ही बाब आहे की इतक्या कमी कालावधीमध्ये तुमचं उत्पन्न वाढलं कसं, असा सवाल म्हाडानं उपस्थित केला होता आणि त्यामुळे तुमचं अलॉटमेंट लेटर हे नाकारले जाईल असं सुद्धा त्यांना सांगण्यात आलेलं होतं. घराचा ताबा मिळवण्यासाठी वेळ लागला तर तुमचं उत्पन्न सारखेच राहत नाही, त्यामुळे आर्थिक निकष बदलले असं सुद्धा यावेळेला कोर्टामध्ये वकिलांच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की म्हणजे आत्ता तरी जरी म्हाडाचे नियम काही कालांतरानं बदलत गेलेले असले तरी पूर्वी अशी पद्धत होती की म्हाडाचं घर तुम्हाला लागलं त्यानंतर प्रत्यक्ष ते तुमच्या हातात येईपर्यंत मध्ये 8-10 वर्षाचा कालावधी, काही ठिकाणी तर त्याहून अधिकचा कालावधी निघून जायचा. असाच काही प्रकार माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत झालेला दिसतोय. त्यांनी सरकारी घर मिळावं यासाठी जे उत्पन्नाचे दाखले दिलेले होते ते उत्पन्नाचे दाखले आणि त्यानंतर प्रत्यक्ष ज्यावेळेला त्यांना अलॉटमेंट लेटर देण्यात आलं त्यावेळेचे जे दाखले आहे याच्यामध्ये जमीन किंवा त्यावेळेचं जे उत्पन्न आहे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडला आणि त्यामुळं हा जो पडलेला फरक आहे हा फरक खूप जास्त आहे असं म्हणत तुमचं जे अलॉटमेंट लेटर आहे ते रद्द केलं जाईल असं त्यावेळेला सांगण्यात आल्याचं किंवा असं सूचनापत्र देण्यात आल्याचं कळतंय. पण त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं म्हणजे सरकारी वकिलांनी हेही या ठिकाणी सांगितल्याचं कळत आहे की माणिकराव कोकाटे अजून सरेंडर का झालेले नाहीये. हो, मी जसं सांगितलं की आल्याच न्यायाधीशांनी हा प्रश्न उपस्थित केला की माणिकराव कोकाटे हे अजून सरेंडर का झालेले नाही. कारण आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की कालच संध्याकाळी नाशिकवरनं पथक निघालेलं होतं. आज पहाटेच्या सुमारास ते प्रत्यक्ष लीलावती रुग्णालयामध्ये, कारण त्याच्यापूर्वी काही प्रोसिजर करायच्या असतात, त्या प्रोसिजर वांद्रे इथल्या पोलीस स्टेशनला केल्यानंतर जे पथक आहे ते लीलावती रुग्णालयात पोहोचलेलं होतं. पण त्यांनी अजून सरेंडर केलेलं नाही आहे कारण ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल आहेत आणि ह्याच सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अनिकेत निकम यांनी न्यायाधीशांना सांगितलेल्या आहे आणि त्यांच्या प्रकृतीच्या संदर्भातलं लेटेस्ट अपडेट हे आता 4 वाजता जेव्हा मेडिकल बुलेटिन निघेल त्यावेळेला दिलं जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर ते पात्र होते त्यामुळेच त्यांना ते घर मिळाल्याचा दावाही युक्तिवाद या ठिकाणी केला जातोय. आणि दुसरं म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाने जे काही आदेश दिलेले होते त्याविषयी कोर्टाने काही विचारणा केली आहे, त्या बाबतीमध्ये काही इथं वाद झालेला आहे. अनिकेत निकम हे माणिकराव कोकाटेंचे जे वकील आहेत त्यांनी या ठिकाणी जे मूळ प्रकरण आहे त्या प्रकरणावर बोलायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी सांगितलं की माणिकराव कोकाटे हे पात्र होते आणि त्यामुळं त्यांना हे घर अलॉट करण्यात आलेलं होतं. पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे वकील आहेत सरकारी वकील त्यांच्या वतीनं मात्र हे सांगण्यात आलेलं होतं की सरकारची फसवणूक करण्यात आलेली आहे. कारण ज्या वेळेला घरासाठी आपण अर्ज करतो, सरकारी घरासाठी जेव्हा अर्ज करता त्यावेळेला तुम्हाला तुमच्या उत्पन्नाची मर्यादा किंवा उत्पन्नाच्या संदर्भामध्ये तुम्हाला काही कागदपत्र जमा करावी लागतात म्हाडाकडे किंवा तुम्हाला काही ॲफिडेव्हिट द्यावे लागतात. त्या ॲफिडेव्हिटमध्ये किंवा दिलेल्या उत्पन्नाच्या संदर्भात जसं 1,500 रुपये वकिली व्यवसायातून आणि 2,500 रुपये अन्य उत्पन्नातून असं त्यांनी साधारणतः आपण जर बघितलं तर 2.5 आणि 1.5 असं उत्पन्न त्यांनी दाखवलेलं होतं हजारांमध्ये आणि त्यामुळे ते पात्र ठरले. जेव्हा तुमचं उत्पन्न त्या गटामध्ये मोडतं त्याच वेळेला तुम्ही त्यासाठी पात्र होता आणि तसाच काही प्रकार माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत झाला. त्यांचं उत्पन्न त्यावेळेला कमी होतं असं त्यांनी दाखवलं आणि त्यानंतर त्यांनी म्हाडाचा या घरासाठी अर्ज केला आणि अर्ज केल्यानंतर ज्यावेळेला तुम्हाला प्रत्यक्ष घर लागतं आणि मग तुम्ही त्या संदर्भातल्या गोष्टी पुढे जाता, कागदपत्र तुम्हाला गोळा करावी लागतात, द्यावी लागतात, त्यावेळेला हा खोटारडेपणा केला असल्याचा दावा आत्तापर्यंत कोर्टामध्ये मान्य करण्यात आलेला होता आणि त्या आधारावर कोर्टानं शिक्षा सुनावलेली आपण बघितलं. परंतु त्या सगळ्या जुन्या मुद्द्यांवर सुद्धा आता या ठिकाणी चर्चा सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. म्हणजे एकूणच प्रणाली असं म्हणता येईल की जो काही उत्पन्नाचा दाखला दिलेला होता किंवा जे उत्पन्न दाखवलेलं होतं ते अर्ज करताना दाखवलं, पण जेव्हा या घराचा ताबा मिळाला त्यावेळेला मात्र म्हणजे तोपर्यंत तो जो कालावधी गेला तोपर्यंत कोकाटेंचं उत्पन्न हे वाढलं होतं असं कुठेतरी त्यांच्या वकिलांकडून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला जातोय असं दिसतंय.
हो, अगदी सरकारी वकिलांचं तेच या ठिकाणी म्हणणं होतं, की ज्या वेळेला सरकारी वकिलांचं आणि आता जे माणिकराव कोकाटे यांचे वकील आहेत त्यांचंसुद्धा असंच म्हणणं आहे, की ज्या वेळेला त्यांनी अर्ज केलेला होता त्यावेळेला त्यांचं जे उत्पन्न होतं ते त्यांनी दाखवलं, परंतु पुढच्या कालावधीमध्ये प्रत्यक्ष अलॉटमेंट लेटर मिळेपर्यंत आता मूळ मुद्दा हा पण आहे, की हा कालावधी किती आहे. अवघा काही महिन्याचा किंवा 1-2 वर्षाचा असेल तर ते उत्पन्न इतक्या पटीनं वाढणं हे सुद्धा योग्य मानता येणार नाही आणि त्याच आधारावर कदाचित कोर्टाने यापूर्वी तो निकाल दिलेला असावा. परंतु आत्ता पुढची अपडेट अशी येते, की निकालात म्हटलं की कोकाटेंनी वार्षिक मिळकती संदर्भात केवळ अंदाज व्यक्त केलेला होता. त्यांनी अंदाज दिलेला होता, म्हणजे मिळकतीच्या संदर्भात आपलं उत्पन्न किती असावं तर याच्या संदर्भात केवळ त्यांनी अंदाज दिलेला होता. त्यांनी एक्झॅक्ट त्यांची मिळकत किती आहे याच्या संदर्भात काही काटेकोर माहिती अशी दिलेली नव्हती, असं सुद्धा आता कोर्टामध्ये पण रवी प्रणाली मग एक प्रश्न उपस्थित होतो की जेव्हा अल्प उत्पन्न गटातील घर मिळवायचं असतं त्यावेळेला आपण अंदाजानुसार उत्पन्न सांगू शकतो का? जसं नोकरी करणारी जो वर्ग असतो त्या नोकरी करणाऱ्या वर्गाला दर महिन्याला पेस्लिप मिळत असते, त्यामुळे अशा वेळेला ते अल्प उत्पन्न गटात आहे, मध्य उत्पन्न गटात आहे, कोणत्या गटात आहे हे दाखवणं त्यांना सोपं जातं. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती खाजगी व्यावसायिक असतो, उदाहरणार्थ ॲडव्होकेट किंवा डॉक्टर्स जे प्रॅक्टिशनर्स आहेत यांच्या मिळकतीचा काही एक ठराविक मिळकत यांची नसते आणि त्यामुळे अशा ठिकाणी फेरफार करणं किंवा अशा ठिकाणी कमी उत्पन्न दाखवणं हे खूप सोपं असतं आणि त्याचाच काही प्रकार या ठिकाणी माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. कारण ज्यावेळेला त्यांनी अर्ज केला त्यावेळेला त्यांनी उत्पन्न फारच कमी दाखवलेलं होतं आणि प्रत्यक्ष मात्र ज्यावेळेला अलॉटमेंट लेटर त्यांना दिलं जाणार होतं त्यावेळेला मात्र ते उत्पन्न खूप वाढलं आणि म्हणूनच म्हाडाच्या वतीनं त्यांना असा सवालसुद्धा उपस्थित करण्यात आलेलं होतं की तुमच्या उत्पन्नामध्ये प्रचंड तफावत दिसते आणि ही तफावत इतकी जास्त आहे की तुम्हाला दिलेली सदनिका किंवा तुम्हाला मिळालेला फ्लॅट हा काढून घेतला जाऊ शकतो, अशी त्यांना कल्पना देण्यात आलेली होती. पण हे जे म्हाडाने सांगितलं की तुमचं उत्पन्न वाढलेलं आहे, पण अल्प उत्पन्न गटामध्ये त्यांना घर तर मिळालं होतं आणि जी केस आहे त्याच्यामध्ये मूळ केसमध्ये असं सांगितलेलं आहे की त्यांनी स्वतः 2 घरं मिळवली आणि त्याचबरोबर दुसऱ्याच्या नावावरून सुद्धा 2 घरं त्याच सदनिकेमध्ये मिळवल्याचं, म्हणजे ती जे संकुल आहे तिथं मिळवल्याचा आरोप आहे त्यांच्यावर. स्वतः माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांनी मिळून हा संपूर्ण फेरफार केल्याचं दिसून येतं आहे आणि म्हणूनच या प्रकरणामध्ये जवळपास 20 वर्ष तब्बल ही संपूर्ण केस चालल्यानंतर याच्यामध्ये न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्याय दिलेला होता आणि 2 वर्षाचा तुरुंगवासाची त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली होती. पुढे जवळपास 8-9 महिने वरच्या न्यायालयामध्ये म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुद्धा माणिकराव कोकाटे यांनी अर्ज केला, तिथे त्यावर सुनावणी झाली आणि खालच्या कोर्टानं दिलेली जी शिक्षा आहे ती त्यांनी पुढे कंटिन्यू ठेवली किंवा त्याच्यात कुठलाही फेरफार केला नाही. आपल्यावर अन्याय झाला आहे असं माणिकराव कोकाटे यांचं आधीही म्हणणं होतं किंवा न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावला गेला असं त्यांचं आधीही म्हणणं होतं. त्याच पद्धतीचं म्हणणं त्यांनी आज म्हणणं मांडणारा अर्ज त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये केलेला आहे, ज्याच्यावर आत्ताच्या घडीला सुनावणी सुरू आहे. न्यायाधीशांनी कोर्टात आल्या पहिल्यांदा हे विचारलं की माणिकराव कोकाटे यांनी सरेंडर केलेलं नाही आहे आणि त्यांची प्रकृती आत्ता कशी आहे, तर त्यामुळे आता त्यांच्या प्रकृतीच्या अपडेट्सवर पुढच्या गोष्टी अवलंबून असतील. तुर्तास न्यायालयामध्ये आत्ताच्या घडीला आपण पाहतो आहोत की माणिकराव कोकाटे यांच्या सरकारी फ्लॅट हे लाटल्या प्रकरणावर या ठिकाणी सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल असलेले माणिकराव कोकाटे यांच्यावर एन्जिओग्राफी केली जाणार होती, तर आता सध्या ते त्या प्रोसिजरमधनं जात असावे किंवा रिकव्हरी प्रोसिजरमधून आता ते जात असतील असं दिसून येत आहे. आणि त्याचबरोबर सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिलासा द्या कोकाटे यांना अशी मागणी केली जाते त्यांच्या वकिलांकडून, हेही कळतंय. तर दुसरीकडे ज्या वेळेला हा सगळा प्रकार समोर आला त्यावेळेला त्यांनी ते घर परत केलं होतं का किंवा म्हाडाने ते घर परत मागितलं होतं का, हाही सवाल उपस्थित होतोय.